भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे ती क्लिप मला ती दाखवली होती, पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या, बघायला द्या. इतिहासकारांना मी तुम्हाला जोडून देतो, जेणेकरून कुठं काही चूक असेल किंवा कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर, संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला आहे हा पूर्ण जगाभरात पोहोचू शकतो. पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवलं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन सिग्नल देऊ शकतो. पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्याला काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये, की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेवा आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाहीये, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्या इतिहासकारांनी, सगळ्या ज्यांचा याच्यावर अभ्यास आहे, या सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे. आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्यापर्यंत आपण घेऊ शकतो, त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाहीये, हे तर मी स्पष्ट म्हणतो. ती आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासूनची परंपरा आहे ती, पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतली आहे याची मला काय कल्पना नाही. कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मणरावना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा, जेणे आमचे इतिहासकार मंडळी, आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल, आम्ही उलट काय चुका असतील काय दुरुस्त तुम्हाला सांगू, जेणेकरून आम्हाला असं इच्छा आहे की संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट, आज त्यांनी मला माहित नाही काही 100-200 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केलेत, आज एवढा धाडस करून ते करायला लागलेले आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोचत असेल तर ते कौतुकास्पद आहे. पण हे 2-3 अजूनही वेळ गेली नाही. माझी लक्ष्मण उतेकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या, आमचे 4-5-6 जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील, महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील, ते त्यांच्याशी एकदा चर्चा येईल. त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काही चुकीचं नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो.